तर मी प्रणिता रेसिपीमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण चणा डाळ कोबी घालून त्याची भाजी करणार आहोत। त्यासाठी इथे 1.5 वाटी चणा डाळ भिजत घातलेली आहे आणि फोडणीची तयारी केलेली आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात आधी आपण एक कढई घेऊया, त्यामध्ये छान तेल गरम करून घ्यायचं आहे आणि तेल गरम झाल्यावर त्यामध्ये जिरं, लसूण, कढीपत्ता, लाल मिरची, हिंग छान आपल्याला फोडणी तयार करून घ्यायची आहे। फोडणी छान तडतडली की मग आपण त्यामध्ये कांदा टोमॅटो घालूया। फोडणी छान मिक्स करून घेऊया आणि एक मोठ्या आकाराचा आणि एक मध्यम आकाराचा टोमॅटो, असं एक कांदा आणि एक टोमॅटो छान आपण बारीक चिरून घेतलेला आहे। तो तेलावर घालून फोडणीवर घालून छान आपल्याला परतून घ्यायचा आहे। आणि इथे जवळजवळ 1 वाटी एवढं कोबी घेतलेला आहे, तो सुद्धा बारीक लांब लांब चिरून घेतलेला आहे आणि त्याला आपल्याला छान परतून घ्यायचं आहे। कांदा टोमॅटोमध्ये छान आपल्याला कोबी परतून घ्यायचा आहे। इथे कोबी थोडासा आपला शिजला पाहिजे, त्यानंतर त्यामध्ये आपण काही बेसिक मसाले ॲड करूया। अर्धा चमचा हळद, 2 चमचे लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता, अर्धा चमचा गरम मसाला, चवीपुरतं मीठ। सगळे मसाले घालून आपण कांदा टोमॅटो कोबी छान परतून घेणार आहोत। छान सगळं परतलं त्यावर मग आपण गरम पाणी घालणार आहोत, कारण आपल्याला चणा डाळ त्याच्यामध्ये शिजवायची आहे। चणा डाळ ही शिजवलेली नाही आहे, फक्त रात्रभर भिजत घातलेली होती। त्याच्यामुळे चणा डाळ शिजेल इथपर्यंत आपल्याला त्यामध्ये पाणी घालायचं आहे। पाणी घातल्यावर सगळं चणा डाळ, कोबी, कांदा टोमॅटो सगळं एकत्र आपल्याला मिक्स करून जवळजवळ 7 ते 8 मिनटं याला आपल्याला वाफेवर शिजवून घ्यायचं आहे आणि अगदी 10 ते 15 मिनटामध्ये आपली चणा डाळ आणि कोबी अशी भाजी, जी आपण लग्नामध्ये खातो तशी भाजी तयार होते। तुम्ही रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। वरून भरपूरशी कसुरी मेथी आणि कोथिंबीर घालूया आणि गरमागरम चणा डाळ कोबीची भाजी खायला सर्व करूया। तुम्ही चपातीबरोबर, भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर तुम्हाला जशी आवडत असेल तशी खाऊ शकता। इथे आपली चणा डाळ आणि कोबीची भाजी तयार आहे। रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू फॉर वॉचिंग।